हेलो गाइज, वेलकम टू द न्यू ब्लॉग। जैसे कि आप देख सकते हो मैं घर पे हूँ और आज हम जाने वाले हैं क्रिकेट देखने के लिए। हमारे गांव में ही लोनारे गांव में जो ग्राउंड है उधर क्रिकेट की टूर्नामेंट होने वाली है, तो उधर ही हम देखने जाने वाले हैं। तो देखने जाना था, इसलिए मैंने पहले ही मेरे मामा को फ़ोन करके बुला लिया है कि चल मामा मेरे साथ चलते अपन क्रिकेट देखते हैं। वो भी घर छुट्टी लिया है, बोर होता होगा, तो इसलिए उसको मैं फ़ोन करके बुला लिया हूँ। अगर फ़ोन नहीं किया रहता ना तो नुसता दिन भर सोते रहता, तो इसलिए उसको बुला लिया हूँ। इसको लेता हूँ और चलता हूँ। देखो सदमे में, ऐसा लग रहा है उसको नींद में से उठा के जानबूझ के बुला के लिया हूँ, इसलिए बहुत सदमे में हो। तो अभी चलते हैं। अभी मैं ये फोर व्हीलर क्या करता हूँ, घर में ले लेता हूँ और ये टू व्हीलर बाहर लेकर लेता हूँ। बाथरूम में टच कर, मैं फोर उधर बाहर लगाया ना पार्किंग में, कोई ना कोई आएगा बेमतलब का टाइम पर, घर के अंदर ले लेता हूँ फोर व्हीलर। ठीक है, तो कर। अंदर ले चुके हैं हम। अभी हमारी टू व्हीलर लेते हैं और हम चलते हैं मैच देखने के लिए। हाँ मामा चलते हैं कि रुकना है, इधर ही। अरे ये देखो हमारे ये क्लास, मतलब इनका पेपर खत्म हो गया था, क्लास खत्म है, तब ये घूमना चालू हो गया उन लोगों का। बरोबर ना रे आरुष? आरुष इतना टेंशन में क्या, हंस बीस के बोल। हाँ, कैमरे में आ जाते सब सीरियस हो जाते मामा। जैसे हमारा मामा देखो, सिर्फ एक ही लुक उसका। ये हाँ, ये तो ये एक है। तो चलो मामा चलते, चलो आने के बाद करते हैं अपना। चलो अभी हम लोग जा रहे हैं मैच देखने के लिए। बस घर के सामने ही है, थोड़ा 2 मिनट के रास्ते में। और अभी इधर क्या चल रहा है, ये हम लोगों का काम चल रहा है शायद। हाँ, तो अभी हम पहुंच चुके हैं। फिलहाल अभी हम पहुंचने वाले हैं इधर ही ग्राउंड पर। 500 रुपयाचं पारितोषिक आहे राखीची तो हम इधर मैच देखने हैं। पारितोषिक फलंदाजांना मदत करण्यासाठी लावतात की त्यांचा डिमोशन करण्यासाठी लावतात हे मात्र समजलेलं नाही मला। 36 आवश्यकता आहे की 12 चेंडू 12 धावांची। 12 चेंडू 12 धावांची गरज एका मंदाच्या फटकेबाजीने हे पृथ्वीकरण मात्र सोपं करून ठेवलंय। रोशन पाटील फलंदाजीसाठी। शायद कुछ डिस्कशन चल रहा है। मैच खेलते वक्त कुछ हुआ है। आयोजकांचा जो निर्णय आहे, 11 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे। निवास घरतला या ठिकाणी पाचारण केले जाते। फ्रेंडशिप घरत संघाचा निवास घरत या ठिकाणी फलंदाजीसाठी येतो। 11 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे। 11 गेंदों में 12 रन की आवश्यकता है। एक्स्ट्रा डिफरन्स होता जो नाथवा यांच्या माध्यमातून होतो। त्याचप्रमाणे टेनिस क्रिकेट.चे ऑपरेटर विराज पाटील, त्याचप्रमाणे दुसरे ऑपरेटर जे प्रणित घरत नागेश मोरे याच्यासाठी सुद्धा 500 रुपयाचं प्राइज आहे। यावेळेचा बॉल पहा, बॅटची कट लागून विकेट कीपरच्या डोक्यावरून भूषण क्षेत्रामध्ये जात आहे। पुन्हा एकदा सिंगल आले। युपी सायुपी डेफिनेटली पुन्हा जाऊन फ्रंटला जायचं। या विमर्शनेमध्ये अडकलेला असलेला फलंदाज यावेळी 3 गोल स्वरूपात आउट होणार, माघारी परतणार। तर आता 10 चेंडू 10 धावांची दस देशमुख मैदानामध्ये फलंदाजीसाठी। हलकासा चटून काढतोय शिवम देशमुख। नक्कीच मंदारला धावबाद करण्याचा प्रयत्न होता, परंतु धावबाद
पुढचा चेंडू चांगल्या पद्धतीने टाकतोय स्लिपला क्षेत्ररक्षक काढून घरात पाहिला कोणती चूक करत नाहीये आणि निवास घरात मात्र माघारी पडतोय आणखी एक फलंदाज फक्त पाहिजे चालूच राहू दे. चेंडू अजून तो जोरदार अपील केला जातोय पंचांचा इशारा येतोय इट्स लाईक बिफोर विकेट पवनसाठी सुद्धा आलेलं होतं सुरेख असा चेंडू नवीन गोलंदाज आपण पाहतोय ओम धरणे नको बहरदार अशी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय ह्या प्रीमियर लीगमध्ये आपण पाहतोय कालच्या दिवसापासून पाहतोय आपण अशी गोलंदाजी करतोय आपण त्याच्यावर मारा करतोय फलंदाजाला पुरेपूर चकून ठेवण्यात यशस्वी होतोय पुन्हा एकदा आलटी पलटी यष्टीरक्षकाला चकून सुद्धा चेंडू मात्र घोषित क्षेत्रामध्ये जातोय अगदी साईड ऑफ ऍक्शन आहे गोलंदाजाची आणि थोडंसं हळूहळू पद्धतीने धावत येतोय त्यानंतर रिलीज करत असताना शोल्डर मधून किंवा आपण म्हणतो ना की खांद्यामधून आणि रिस्ट मधून बॉल टाकण्याचा तो प्रयत्न करतो आणि तशा पद्धतीचं चित्र आपण पाहिलेलं आहे सुंदर ऍक्शन आहे सडपातळ शरीर आहे पटला आहे परत क्रिकेट डॉटिंगचे सीईओ नंदन वडला चेंडू ऑप्शनच्या बाहेर पंचांचा इशारा आलेला व्हाईट बॉलचा एक अवांतर धावसंख्येने धावसंख्यामध्ये वाढ होते व्हाईट बॉल का इशारा किया है धावसंख्या झालेली आहे एकने वाढून 31 धावपंत तोपर्यंत बघूया रिव्ह्यू आलेला आहे आमच्यापर्यंत व्हाईटचा रिव्ह्यू आलेला आहे आमच्यापर्यंत आलेला आहे बघूया काय होते थर्ड अंपायर सबसे काटेल प्रीतम पाटील गौतमीचा आडनाव बंधू गौतमी पाटीलचा थर्ड अंपायरचं मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की जो थर्ड अंपायर अभी 2 मैच देख के हो गए हम. अभी मैच में हमें कंटाला आ गया क्योंकि कोई पहचान का नहीं था, हमारी टीम का मैच नहीं था हमारे गांव का, इसलिए हम जा रहे हैं अभी घर. तो अगर ब्लॉग पसंद आया तो लाइक शेयर सब्सक्राइब कर देना. थैंक यू. मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग है. बाय बाय.